आज मंडळी पावसानं सकाळपासून धुमाकूळ घातला होता, आता कमी आलाय बघा. आई आता थांबलाय ना सध्या पाऊस? थोडा थांबलाय जरा. हां, काकी सकाळपासून चालू होतं ना, नशीब आपण. हां, चला आले इकडे ट्रेन आता. चर्चगेट स्लो. पूर्ण तयारी झाली, कपडे वगैरे बरोबर चालू आहे बॅक स्टेजवर. मॉडेल वगैरे आले? रिहर्सल चालू आहे. अच्छा, रिहर्सल चालू आहे. ठीक आहे, आता बघूया, वेट करतोय मी इथे. चालू झालं की आतमध्ये पाहायला भेटेल. खूप मोठा ऑडिटोरियम आहे. इकडे काकी पण आहे आणि आई पण बसले इकडे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता ना आपण चाललेलो आहोत बँड्राला. माझी जी बहीण आहे ना तन्वी, तर तिचा कॉलेजचा ना फॅशन शोचा फंक्शन आहे, तर तिकडे आज आपण खास करून चाललेलो आहोत. म्हणजे त्यांच्या कॉलेजचा ना ग्रुप आहे, त्यांनी सर्वांनी मिळून वेगवेगळे कपड्याची डिझाईन तयार केलेली आहे. तर त्यांनी बनवलेले जे कपडे आहेत ना, ते सर्व मॉडेल आहेत ना घालणार आहेत, आणि म्हणजे एकंदरीत फॅशन शोचा शो आहे, तर तो पाहण्यासाठी आम्ही सर्व चाललेलो आहोत. तर मंडळी, इकडे ना आई पण रेडी झालेली आहे आणि काकी पण आहे इकडे. काकी, तनू पुढे गेले ना? हां, ते सर्व कपडे वगैरे घेऊनच गेले ना, सर्व डिझाईनचे. तर आम्ही आता चाललेलो आहोत, तर रिक्षा पकडून डायरेक्ट स्टेशनवर बँड्राला. चला निघूया ना मग. चला. तर म्हणजे आता ना अंधेरी स्टेशनला पोहोचलो आहे. आज वातावरण बघा कसा, पूर्ण ढगाळ आहे. सकाळपासून पाऊस पडतच होता. आता वरती चाललो आहे, तिकीट काढलं आहे आपण. बघायला गेली ट्रेन कोणती लागली आहे ती. फक्त ट्रेन लागली आता 4:33ची फास्ट आहे, ती गेली वाटतं. पुढे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती पण असेल, बघायला गेलं. पुढे बघूया कोणती येते ती पकडून जाऊ बँड्राला डायरेक्ट. फास्ट असली तर फास्टनीच जाऊ. आज गर्दी एवढी नाही आहे बघा स्टेशनवरती, संध्याकाळी भरपूर होते. इकडे ना आता चर्चगेट लागलं आहे, 4:30ची आहे, 3 मिनिटांनी येणार आहे. प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी नाही. ह्या सर्व विरारचे लोक आहे बघा, यांना 12 महिना गर्दी असणार. कधी पण या, गर्दीच भेटणार तुम्हाला. हे बघा, गेली विरारची लोक. आज मंडळी पावसानं सकाळपासून धुमाकूळ घातला होता, आता कमी आलाय बघा. अजून ढग वरती आहेत, कधी पण पाऊस पडू शकतो. हे बघा, छत्र्या वगैरे घेतल्यात. आई आता थांबलाय ना सध्या पाऊस? थोडा थांबलाय जरा. हां, काकी सकाळपासून चालू होतं ना, नशीब आपण. हां, आम्हाला निघालो तेव्हा नशीब थांबला, जायला एवढा प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता नाही, इथे वेट करतोय सध्या. बघूया, एक फास्ट ट्रेन होती पण ती गेली. आता जी फास्ट ट्रेन होती ना, ती जवळपास 10 मिनटं लेट होती. तर बोलला स्लोनेच जावे. स्लो आता इथे लागलेली 4:30ची आहे, तर ती पकडून डायरेक्ट पोहोचू आपण. बँड्राला जायचं, एवढा लांब नाही. चला आले इकडे ट्रेन आता. चर्चगेट स्लो. चला आता ना पोचलोय बँड्राला. हा बघा, वरती आलोय स्कायवॉकच्या इथे. आता इकडे ना वेस्टला जायचं आहे. तिकडे बघा रिक्षा स्टँड आहे, तिकडून रिक्षा पकडायला लागेल. चला, गर्दी नव्हती, बसायला मिळाला. तर म्हणजे इकडे ना आता आपल्याला बँड्रा बेसला जायचं आहे. तिकडे ST अँड्रूज कॉलेज आहे, तिकडे ऑडिटोरियम आहे, तर तिकडे हा पूर्ण शो आहे. बघा, आलोय बाहेर वरतून स्टेशनच्या इथून. हा पूर्ण बँड्राचा बेस्ट साईड आहे. चला, इकडे आता रिक्षा आहे बघा, सर्व रिक्षा कंटिन्युअसली चालूच आहेत. बघायला लागेल कुठे कोणत्या रिक्षा जातात. तर मंडळी, फायनली ना आता कॉलेजच्या इथे पोहोचलो आहे बघा. ST अँड्रूज कॉलेज आहे. इकडे राईट साईडला ऑडिटोरियम आहे, तर तिकडे तो पूर्ण शो आहे. चला, इकडे काकी आणि आई पण आलेत. राईटला घ्यायचं. हां, राईटला जायचं. तर मंडळी, फायनली ना आता पोहोचलो आहे आपण. वरती जायचं आहे ऑडिटोरियमच्या इथे, गेटच्या इथे. तनूला कॉल केला होता, आतमध्येच आहे. आलेत बाकीचे पण, पॅरेंट्स वगैरे आहेत सर्व. आली बघा, तनू आले इकडे. चला, तर मंडळी फायनली आतमध्ये आलो आहे. एंट्री वगैरे झाली. तनू इकडे आहे, पूर्ण रेडी झाले ना आता. कधी चालू होणार? टाईम आहे अजून? झालं ना, पूर्ण तयारी झाली, कपडे वगैरे बरोबर चालू आहे बॅक स्टेजवर. मॉडेल वगैरे आले? रिहर्सल चालू आहे. अच्छा, रिहर्सल चालू आहे. ठीक आहे,
चला आता बघूया, वेट करतोय मी इथे. चालू झालं की आतमध्ये पाहायला भेटेलच. भरपूर जण आली तरी. चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे सर्व. तर मंडळी फायनली ना आता आतमध्ये आलोय. आता सर्व शो सुरू होणार आहे. इकडे सर्व मंडळी बसली. खूप मोठा ऑडिटोरियम आहे. इकडे काकी पण आहे आणि आई पण बसली इकडे. तनू त्या साईडला आहे. बघूया आता सर्व शो सुरू होणार आहे. वेट करतोय. तर मंडळी फॅशन शोची परफॉर्मन्स सुरू होण्याच्या अगोदर ना तिथली काही प्रमुख मंडळी होती, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने परफॉर्मन्सची सुरुवात झाली. तर दरवर्षी हा फॅशन शो कॉलेजमध्ये घेण्यात येतो आणि यामध्ये कॉलेजमधील सर्व स्टुडंट आपली क्रिएटिव्हिटी दाखवून वेगवेगळ्या डिझाईनचे क्लोथ्स रेडी करतात आणि हे सर्व स्टुडंट्सनी तयार केलेले कपडे सर्व मॉडेल घालून फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली क्रिएटिव्हिटी वापरून वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे तयार केलेले ना सर्वांना पाहायला मिळतात. तर मंडळी आता ना तन्वीचा ग्रुप सुद्धा स्टेजवरती आलेला आहे आणि त्यांनी सुद्धा भारी डिझाईनचे क्लोथ्स रेडी केलेत. तर त्यांचा परफॉर्मन्स आता लवकरच सुरू होणार आहे. तर मंडळी आता ना आम्ही निघालोय. सर्व छान मस्त झालं ना शो काही. हां आईला पण आवडलं की नाही. हां आणि तन्वीचा पूर्ण ग्रुप होता. किती जण होते तनु? 3 जण होते. छान छान मस्त पूर्ण ड्रेस बनवले होते. डिझाईन पण भारी होती ना. इतके दिवसापासून मेहनत घेत होती. हां बराच टाइम झाला. आता आम्ही निघतोय. तनु मागून येणार आहे. किती 6 महिने लागले ना. 6 महिन्याच्या नंतरला पूर्ण ते फॅशन शो होता. रॅम्प वॉक होती. तर भारी मस्त वाटलं. चला आता निघतोय आम्ही. हां बघा
छान आहे. हा मगाशीच दिला होता त्याला सर्व जे ग्रुप मेंबर होते ते. चला आता मी निघतोय. तो मागून येणार आहे ना. टाइम लागेल. हां टाईम लागेल. चला जाऊया. तर मंडळी फायनली आता निघालो आहे. परफॉर्मन्स अजून बरेच बाकी आहेत. जवळपास 70च्या वरती परफॉर्मन्स आहेत. आम्ही बऱ्यापैकी पाहिली आणि निघतोय. तनूचं झालं. तनूचं नशीब तिसराच होतं त्याच्यामुळे लवकर पाहायला मिळालं. आता इथून बाहेर निघतोय आणि डायरेक्ट रिक्षा पकडून आपण बँड्रा स्टेशनच्या इथून चाललो आहे. डायरेक्ट अंधेरीला तिकडून ट्रेन पकडून. आता ना पूर्ण रात्रीचा माहोल झाला आहे. हा बघा जवळपास आम्ही 5 वाजता इथे आलेलो. आता पूर्ण जवळपास ना 8:15ची वेळ आहे. हा बघा वरती आकाशात नशीब पाऊस नाही. आता इकडून रिक्षा पुढे स्टँड आहे तर तिकडे बघू रिक्षा पकडू. चला पोचलोय आता स्टेशनच्या इथे. बँड्रा स्टेशन रात्रीचा बघायचा दिसतो. इकडे नेहमी झगमगाटच असते. चला आता इकडून ट्रेन पकडायची आपल्याला. बघायला लागेल कोणती ट्रेन लागेल. चला हो भारी वाटते ना. हां लाइटिंग असते संध्याकाळची. भारी वाटते. आता इथे बघा गोरेगाव लागली असेल. चला मंडळी फायनली पोचलेलो आहोत अंधेरीला. भाईंदर ट्रेन लागली होती. या ट्रेनने आलो. चला आता वरती चाललोय. निघाली ट्रेन. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपण गेलो होतो बँड्राला. तिकडे ना तन्वीच्या पूर्ण कॉलेजच्या ग्रुपनी त्यांनी वेगवेगळे डिझाईनचे सर्व कपडे तयार केले होते आणि तिकडे ज्या मॉडेल होते त्यांनी सर्व ते घालून रॅम्प वॉक केला होता. ते सर्व तुम्हाला फॅशन शो पाहायला मिळाला आणि छान कार्यक्रम झाला. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.